नमस्कार. मी रहस्य खोज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज मी बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ बनवायला लागलो आहे. बऱ्याच जणांनी मला फोन केला व्हिडिओबद्दल, व्हिडिओ बनवा म्हणून मी व्हिडिओ थोडक्यात बनवायला लागलो आहे. मी आपल्या जीवनाचं काही हे मांडायला लागलो आहे. मी पुण्याला असताना मला पहिल्यापासून देवाचा नाद होता, भक्तीचा नाद होता. माणूस आणि बुद्धिप्राप्त झाल्यानंतर त्याला देव कसं बनवलं जातं. भगवान मी जो वाक्य वाचतो, भगवान बुद्ध म्हणले, भगवान म्हणजे देव. पण स्वतः भगवान बुद्ध कधी म्हणले नाही की मी देव आहे, मी साधारण माणूस आहे. पण ती अलौकिक शक्ती होती, अलौकिक ऊर्जा होती त्यांच्यात, आणि त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं होतं. बुद्धत्व म्हणजे ज्ञान प्राप्त केलं होतं. ज्या टायमाला मी पुण्याला राहत होतो तर मला मंदिरात जाऊन झोपायची सवय होती. मी त्या टायमाला खूप लहान होतो आणि माझी त्यांच्यासंग काही प्रश्नावर चर्चा बी झालेली लहानपणीच. पण मी आजपासून कधी उघडी केस केलं नाही, कारण की अगर चर्चा झालं तर लोक काय म्हणतात, पुरावा द्या. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला पुरावा बी भेटन तो सगळा. पण तरी थोडक्यात मी हर गोष्टीवर बोलणार आहे. ज्या टायमाला मी झोपलो होतो मला कळत पण नव्हतं. नंतर कळालं, ज्या टायमाला त्यांनी मी जेव्हा भटकत होतो की काहीतरी प्राप्त करण्यासाठी किंवा कशाचा तरी शोध लावण्यासाठी, तर त्यांनी मला उठविल्यानंतर खूप मोठा प्रकाश होता आणि ती मूर्ती म्हणजे प्रकाशामधली मूर्ती बघितली मी. मूर्ती नाही म्हणजे प्रकाशमध्ये जसं छाया नाही का पडत, लाईटीच्या पाठीमागं उजेड असल्यावर ते छाया पडते, त्या पद्धतीने उठल्यानंतर मला त्यांनी प्रश्न केला, तू कैकू म्हणजे कशासाठी भटकतोस तू. म्हणजे अनेक चर्चा झालेली त्याच्यातून. म्हणले तू कशासाठी भटकतोस. मी त्यांच्या प्रश्नाचं काही उत्तर न देऊन मी पहिल्यांदा भ्याल्यासारखं झालो. आणि त्यांनी मला एकच सांगितलं, तो भटकण्यापेक्षा किंवा काही होण्यापेक्षा तुला जो हे करायचं आहे त्या पद्धतीने तू आपल्या आईवडिलाची सेवा कर. आईवडिलाची सेवा कर. भटकत बसण्यापेक्षा तू तुझ्या मातापित्याची सेवा कर. आणि मग त्यानंतर मी बीडला आलो. त्या टायमाला मी त्यांना काही प्रश्न बी केला की देवा, आपण कोण्या देवाचा अवतार आहात. मी योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगन आणि त्यांना प्रमाण द्यावं लागन. ज्यांना आपण भगवान बुद्ध म्हणतो ना, त्यांना प्रमाण द्यावं लागन की मी सांगितलेले की पूर्ण सत्य आहे म्हणून. कारण की लोक माझ्यावर हसतेन, हे करतेन आणि हसत आहेत. पण मी म्हणत नाही की कुणाला दंड भेटावा म्हणून. पण बुद्धसुद्धा त्या पद्धतीनेच माणूस जीवनातच ते सुद्धा सर्व काही भोगलेलं आहे त्यांनी. तर मी थोडक्यातच व्हिडिओ मी तुम्हाला फक्त एवढंच सांगण्याची इच्छा व्यक्त करतो की मला त्यांनी जागी करून त्यांनी काय सांगितलं की आई वडिलाची सेवा करा. म्हणजे ज्या भटकण्यापेक्षा आईबापाची सेवा म्हणजे कशा पद्धतीने करा, मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन. तरी माझी काही बोलण्यात चूक भूल होत असेल तर ते मला तुम्ही सांगत जा. मी भक्त पुंडलिक आणि भक्त प्रल्हादाबद्दल बी काही बोलणार आहे. आता एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकीत जाईन. फक्त माझी इच्छाच आहे की कारण की मला रिस्पॉन्स भेटायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ वाढवा. आणि मी तुमच्या फोनच्या आधारावरच व्हिडिओ बनवायला लागलो आहे. मी काय म्हणलो आहे की भगवान बुद्धाने आईबापाची सेवा करा म्हणून सांगितलं.
मग त्या टायमाला बी त्यांनी काहीतरी सांगितलं असेल किंवा काहीतरी ह्याच्यात गोड बंगाल आहे. त्याच्यानंतर बी मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही कोणत्या देवाचे अवतार आहेत. त्यांनी मला सांगितलेलं आहे, मी सांगन जितकी चर्चा झालेली आहे तितकी सांगन, कारण की परमांत द्यावाच लागणार. अगर ईश्वराला भेटला म्हणले, ईश्वराला हे प्राप्त केलं, हे गोड बंगाल आणि खोटं बोलणं मला अजिबात जमत नाही. माझ्या जीवनाचे रहस्य मी दाबून ठेवतो, कारण की मला विरोध होतो, कारण की मी काही चोऱ्या डाक्या करीत नाही कुठं किंवा कुणाला हे. मी माझे दीड दमडीची पगार आहे ना जो, ते कष्ट करून मी जगत आहे. त्याच्यामुळं परमान ज्या टायमाला तुम्ही विचारता किंवा हे, तर साक्षात त्याचं उत्तर तेच देणार परमेश्वरच. कारण की खोटं बोलणं हे जास्त दिवस टिकत नसतं. तरी जय हिंद, जय भारत, मी जय महाराष्ट्र. तरी मी एक व्हिडिओमध्ये सांगन. मी कसं आहे, पिक्चर चालू झाल्यानंतर इंट्रोल बी होतो, हे बी होतं. पिक्चरचा इंटरेस्ट कधी येतो, जसं जसं मूडमध्ये येते माणसं तसं. शेवटी पिक्चरचा एंड कसा आहे ह्याच्यातच मजा असते ना. तसंच मी एक व्हिडिओमध्ये सांगत जाईन की ते कोणत्या देवाचे अवतार आहे. आणि 2024 चालू आहे, बहुतेक साक्षात पूर्ण ह्याला जगाला ते दाखवून देते की ते कोणत्या देवाचे अवतार आहे. ते साधारण माणूस म्हणत होते ते कोणत्या गुरुचे चेलेत हे सुद्धा सांगते. कारण की जेव्हा चर्चेत मला सांगितलं तर त्यांना प्रमाण तर द्यावाच लागणार. तरी जय हिंद, जय भारत.